विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपलं नाव काय? मी अशोक पवार। हां, मला सांगा, हे सप्ताह किती वर्षापासून करता? गेली 21 वर्ष आमच्या गावामध्ये सप्त्याचं आयोजन करण्यात येत आहे। तमाम महाराष्ट्रातून आमच्या इथं वारकरी येतात। हो, एक छोटेखानी वारीच आमच्या सप्ताहामध्ये दरवर्षी होत असते आणि तमाम महाराष्ट्रातून आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुकाराम महाराजांचे 10वे वंशज हां, हरिभक्तीपरायण संभाजी महाराज मोरे, हो, जे संस्थानचे प्रमुख होते आणि पालखी सोहळ्याचे प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह होतो। हो, आजपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली होत होता। आता 11वे वंशज प्रशांत महाराज देवकर यांच्या नेतृत्वाखाली सप्ताह होतो। हो, आणि आमच्या इथं तुकोबा गाथा पारायण होतं आणि लहान मुलांना तुकोबा हा विषय डोक्यावर घ्यायचा नसून डोक्यात घ्यायचा आहे, हे गेली 21 वर्ष आम्ही सातत्यानं पटवून देत असल्यामुळं आमच्या गावामध्ये या सप्त्यामुळं शैक्षणिक दर्जा वाढला, गावात भांडणी कमी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आमच्या गावातून केस जात नाही आता। हो, आणि या सर्व गोष्टी या सप्त्यामधून साध्य होतात। त्याच्यामुळं फक्त या 7 दिवसाच्या किंवा 8 दिवसाच्या महोत्सवाकडे महोत्सव म्हणून न पाहता याचा इम्पॅक्ट वर्षभर राहतो आणि जेणेकरून त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातून वारकरी इथं येत असल्यामुळं शेतीत त्यांच्याकडे काय चाललंय, आमच्याकडे काय चाललंय वगैरे विचारायची देवाणघेवाण होते। या सर्व गोष्टीमधून गावाचाच विकास होतो। अध्यात्म परमार्थ हा भाग सोडला तर इतरही अनेक गोष्टी या सप्त्यामध्ये घडत असतात। त्याच्यामुळं हा सप्ताह आमच्या गावाला म्हणजे वर नेणारा सप्ताह आहे असं मी निर्विवादपणे सांगू शकतो। बाबा, आपलं नाव काय? माझं नाव प्रशांत संभाजी मोरे। मला सांगा, ह्या ठिकाणी जे सप्ताह करतात हे किती वर्षापासून करतात? गेली 21 वर्ष गुरुवर्य वैकुंठवासी उद्धव महाराज देवकर आणि आमचे तीर्थरूप वडील संभाजी महाराज मोरे देवकर यांच्या आशीर्वादाखाली हा सप्ताह चालू आहे। हो, 21 वर्ष चालू आहे। मला सांगा, ह्या सप्त्यामधनं काय काय भाविकांना काय काय लाभतो? काय काय लागतं आता म्हणजे गेली 21 वर्ष सप्ताह चालू असल्यामुळं इथं गाथा पारायण नित्य नियमाने चालू आहे। त्यामुळं गाथा काय आहे आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरा काय आहेत त्या या माध्यमातून जतन केल्या जातात या सप्त्यामध्ये। मग मला सांगा, हे सप्ताह करायचं नेमकं इथल्या भाविकांचं उद्दिष्ट काय? हां, आता काही 20-21 वर्षापूर्वी की त्या भाविकांना किंवा गुरुवर्य महाराजांना वाटलं की आपल्या गावामध्ये पण ही वारकरी परंपरा नित्यनियमाने चालू व्हायला पाहिजे। बरेचसे लोक या संप्रदायामध्ये यायला पाहिजेत। यांच्यात इथून दिंडी पण आहे, त्याचं नियोजन तुकाराम महाराज पालखी याच्याबरोबर असतं आपलं। हो, आणि त्या माध्यमातून बरेचसे लोक त्या दिंडीबरोबर जोडले गेलेले आहेत आणि बरेचसे लोक आता माळकरी झालेले आहेत। हो, काही काय आता माळ घालण्याचं आपल्याला कारण माहिती आहे की आचार विचार उच्चार याच्यातून माध्यमातून आपल्याला पूर्ण पिढी तयार करायची आहे। हो, त्या माध्यमातून ही सेवा ह्या गावातून नित्यनियमाने चालू आहे। हो, आपलं नाव काय? तानाजी गोपाळराव गायकवाड। मला सांगा, कितवा सप्ताह आहे? 21 वर्ष झालं। मला सांगा, सप्ताह करायचं उद्दिष्ट काय? आमच्या गावात सध्या भरपूर लोक राहते। हो, देवाचं भरपूर हे आहे म्हणून आम्ही सप्ताह करतो। हां, मला सांगा, या गावाचा वैशिष्ट्य काय? आमच्या गावातल्या लोकांना सप्ताह आवडते म्हणून आम्ही करतो। हो, उद्धव महाराजचा सप्ताह आहे। मला सांगा, किती संत लोक येतात? भरपूर लोकसंख्या आहे।
भरपूर कमीत कमी 5-7 हजाराच्या पुढं. मला सांगा गावामधला काय काय विकास झालेला आहे? सगळा विकास झालेला आहे, पूर्णपणे गावाचा विकास आहे. हां, चंद्रकला रेदास गायकवाड. आपण किती वर्षापासून सप्ताह करता? 21 वर्षापासून चालू आहे. सप्ताह करायचं उद्देश काय? सप्त्याचे उद्दिष्ट काय? सप्त्याचे उद्देश असे की सगळ्यांना असं सप्ताह म्हणजे माहीत नव्हता. उद्धवभावांनी हे मार्गदर्शन लावलं, त्यांनी स्वर्गवासी झाले, त्याच्यामुळं आम्ही अखंड सप्ताह चालू ठेवला. जवळ उभं राहा. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळ राहील. लगीन हां, वाडा. हां, वाडा वाडा. हां,
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.